मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार घमासान सुरू झाल्याचं कळतंय। एकीकडे 2 जूनच्या नव्या GRच्या विरोधात भुजबळांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे या मुद्द्यावरून अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय आणि तीही भुजबळांच्या समोर। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेदाची चर्चा भुजबळांसह प्रफुल्ल पटेलांनी मात्र फेटाळून लावली आहे। अजित पवारांची भुजबळांवर नाराजी, आरक्षणावरून दादा विरुद्ध भुजबळ, राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस समोर। मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीत अजित पवारांनी छगन भुजबळांना खडेबोल सुनावल्याचं बोललं जातंय। काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्यांचं मत हे पक्षाच्या प्रतिमेबाबत संभ्रम निर्माण करतं आणि त्यामुळे पक्षाला त्याची किंमत मोजावी लागते। अशा शब्दात अजितदादांनी छगन भुजबळांसमोर नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळतेय। नाव न घेता अजित पवारांनी एक प्रकारची छगन भुजबळ यांना तंबीज दिलेली आहे, नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांनी छगन भुजबळ ज्या पद्धतीने एका समाजाची बाजू घेतात आणि त्यामुळे पक्ष संघटनेला त्याचा परिणाम भोगावा लागतो, पक्षाच्या भूमिकेवर त्यामुळे संभ्रम तयार होतो, असं मत अजितदादांनी थेट छगन भुजबळ उपस्थित असताना त्यांच्या समोर व्यक्त केलं आहे। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासाठी GR काढला होता, पण भुजबळांनी त्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यावरून जरांगे विरुद्ध भुजबळ असा सामना रंगलाय। फक्त ते अजितदादाला तोंडरा जाऊन गोड बोलतात, टाळी देऊन बोलतात, हातोरात हाणून बोलतात, म्हणून त्यांना वाटतं हे आपल्या जवळचे तुम्ही साप पोचलेत, हे मात्र ध्यानात ठेवा। एक ना एक दिवस आमच्या शब्दाचं तुम्हाला खरं वाटणं पश्चाताप येईल। तुम्ही साप पोचलेत, हे मराठींचे प्युअर शत्रू आहेत। हे मराठींच्या विरोधात काम करून मराठीचं आरक्षण घालवण्यासाठी महापाप करायला लागलेत, महापाप। हे मराठ्यांनी पण आपण समजून घ्या गरिबांनी। त्यालाही काही धंदा नाही आणि काय नाही, तो त्याला शिक्षण आहे का, काय आहे, काय त्याला माहिती आहे का? तो म्हणतो त्यांनी मला नेता केला, यांनी मला नेता। अरे मला बाळासाहेब ठाकरेंनी नेता केला, तो पण कधी 68 सालामध्ये 1957 वर्ष 58 वर्ष झाली आणि त्यावेळेला मी मुंबईतून 2 वेळा महापौर आमदार झालेलो आहे। त्याला माहिती नाही कोण कधी आलं राजकारणात। पण हीच बाब आता अजित पवारांना खटकली आहे। मंगळवारच्या बैठकीत यावरूनच अजितदादांनी भुजबळांना ऐकवल्याचं बोललं जातंय, पण प्रफुल्ल पटेलांनी मात्र या मतभेदाच्या चर्चेचं खंडन केलंय। भुजबळ साहेबांची भूमिका ओबीसी बद्दल काही नवीन नाही, पूर्वीपासूनच आहे आणि याच्यामध्ये काही मतभेद नाही आहे। जे सरकारची भूमिका आहे त्याच्या सुसंगत राहून, पण सरकारची पण भूमिका तीच आहे की ओबीसी समाजाचं नुकसान कुठे होता कामा नये, याची काळजी पूर्णपणे घेतली जाईल। पवार जे काही बोलले हे जे आहे ना, हे सगळे तुमचे खेळ आहेत, हे सगळे वेगवेगळे। अजित पवार बोलले, भुजबळ नाराज। अजित पवार काय मला नाही बोलले आणि मला काय बोलायचं असेल तर सरळ सरळ बोलले असते। एकीकडे अजित पवारांनी भुजबळांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी अजितदादांना हा सवाल केलाय। कोणामुळे काय त्यांचं नुकसान होत आहे त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे। पण एक आहे की हे ज्या वेळेस जरांगे पाटील आले त्याच वेळेस जर अजितदादा म्हटले असते तर त्याला बॅलन्स आहे असं म्हणता आलं असतं, त्यांचं स्वागत आहे असंही म्हणता आलं असतं आम्हाला। छगन भुजबळ हे ओबीसीचे महत्त्वाचे नेते आहेत। समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आतापर्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे। मंडल आयोगाच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली, त्यानंतर पवारांच्या पक्षात असतानाही त्यांनी ओबीसींबाबत भूमिका कायम ठेवली। आता अजित पवारांच्या नाराजीनंतर भुजबळ आपल्या भूमिकेला मुरड घालतायत की आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवतायत हे येत्या काळातच समोर येईल। पण दरम्यान भुजबळांच्या भूमिकेमुळे अजित पवारांना तारेवरची कसरत करण्याची वेळ आली आहे। प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।